मित्रांनो, जसं मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की MHBCA CET या एक्झामच्या फॉर्म फिलिंगचे डेट्स एक्सटेंड व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि हे एक्सटेंड झाले आहेत. कारण की थोड्या वेळापूर्वीच MHT CET सेलनी त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन जाहीर केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी याच बाबतीत सांगितलं आहे. तर चला आपण ती नोटीस पूर्णपणे माहीत करून घेऊया. त्यासोबतच लास्ट डेट काय असेल आणि तुम्हाला अजून कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे देखील पाहूया. तर चला आता सगळ्यात पहिलं ही नोटीस पाहायची कशी? तर सगळ्यात पहिलं जा Chromeवरती. तिथे तुम्ही MHT CET सेल टाका. जे सगळ्यात पहिली साईट येईल, जी की ऑफिशियल असेल त्याला क्लिक करा. क्लिक करताच तुम्हाला त्याचं ऑफिशियल पेज दिसेल. थोडं खाली स्क्रोल केलात, तुम्हाला सगळ्यात पहिली नोटीस दिसेल, जे की आज जे लॉन्च झाली आहे. 4th ऑफ मार्च इथे डेट आहे. त्यासोबतच इथे एक्झामचा नेम आहे. ओके. ही ओपन करा. ही ओपन करताच तुम्हाला ही नोटीस दिसेल. त्यासोबतच इथे डेट दिसेल. तुम्ही व्हेरीफाय करू शकता. आता हे थोडं खाली स्क्रोल केलात तुम्हाला दिसेल की ऑल द कन्सर्न कॅन्डिडेट्स हिअर बाय इन्फॉर्म्ड दॅट दी CET सेल फॉर कोणते कोणते एक्झाम्स आहेत तर BHMCT, BBA, BCA, BMS, MBA, MCA अशा एक्झामच्या विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस आहे. थोडं खाली गेलात तुम्हाला दिसेल इथे टेबलमध्ये एक्झामचं नाव आहे. त्यासोबतच जे त्यांचे आधीचे डेट्स होते फॉर्म फिलिंगचे ते इथे आहेत, जे की स्टार्ट डेट होती 14th ऑफ जानेवारी ते 4th ऑफ मार्च. ओके, जे की आजची लास्ट डेट आहे. पण आता त्यांनी अजून हा पिरियड एक्सटेंड केला आहे फ्रॉम 5th ऑफ मार्च टू 18th ऑफ मार्च. सो नियरली 13 जास्त दिवस दिले आहेत तुम्हाला. आता भरपूर विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये इश्यू येत होते, तर कोणाकोणाचे फॉर्म सबमिट होत नव्हते, तर कोणाला सर्व्हर इश्यू येत होता, कोणाचे डॉक्युमेंट सबमिट होत नव्हते आणि भरपूर जणांच्या फीसमध्ये इश्यू येत होते. सो या कारणामुळे यांनी हे डेट एक्सटेंड केले आहेत. आता मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी दोनदा एक्सटेंड केली होती. त्यानुसार या वर्षी सुद्धा त्यांनी दोनदा पिरियड एक्सटेंड केला आहे. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल तर ही आपले एक्झामचे डेट्स आहेत, टेंटेटिव्ह डेट्स, जे की 28 एप्रिल टू 30 एप्रिल या दरम्यान आपली एक्झाम होईल. आता हे टेंटेटिव्ह डेट्स आहेत, सो मे बी हे डेट्स पुढे जाऊ शकतात, बट आय डोंट रिकमेंड यू की तुम्ही याची वाट पहा. तुम्ही तुमचा अभ्यास पूर्णपणे करा. प्रत्येक सब्जेक्ट, प्रत्येक जो तुमचा सेक्शन आहे त्याच्यावरती नीट फोकस करा. तुमचा जो टॉपिक अवघड जातो त्याच्यावरती फोकस करा. आता तुम्हाला जर या सगळ्या गोष्टींची तयारी पाहिजे असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण की मी आता इथून पुढे आपल्या चॅनलवरती एक दररोज व्हिडिओ आणत जाईल, जेणेकरून तिथे तुम्हाला प्रत्येक सोल्युशन त्यासोबतच क्वेश्चन आणि तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जर तुमची तयारी पूर्णपणे करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकन दाबायला विसरू नका. आता मित्रांनो, आपण बघूया की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील हे फॉर्म फिल करायला. तर तुम्ही बघितलात, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फर्स्ट नंबरला आहे मोबाईल नंबर. त्यासोबतच ईमेल आयडी लागेल तुम्हाला, कारण की तुमचे जेवढे कोणते याच्या पुढे कम्युनिकेशन होतील ते याच्यानेच होतील. नेक्स्ट आहे आयडेंटिटी प्रूफ, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा काही चालेल. त्यासोबतच 10वीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, प्लस तुमचं 12वी झाली असेल तुम्हाला 12वीची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट लागेल. नेक्स्ट लागेल ते म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर. सेकंड, तुम्हाला लागेल डोमासाईल सर्टिफिकेट. तुम्ही महाराष्ट्रामधले डोमासाईल पाहिजेत. त्यासोबतच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल. नेक्स्ट लागेल, जे की खूप इम्पॉर्टंट आहे, जर तुम्हाला कॅटेगरीमधून असाल तुम्ही तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, त्यासोबतच कास्ट व्हॅलिडिटी देखील लागेल. तुम्ही जर OBC, SBC, VJNT किंवा NT मधून असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. अँड लास्ट म्हणजे जर तुम्ही EWS मधून असाल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट देखील लागेल. ओके, तर मित्रांनो, हे होते पूर्ण इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर आता सुद्धा वेळ आहे. नसतील किंवा कोणते एक्सपायर झाले असतील तर लगेच त्याला काढून घ्या, कारण की त्याला जवळपास आठवडाभर लागेल यायला. सो तोपर्यंत तुमचं काम होऊन जाईल. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. अजून काही डाऊट असल्यास मला कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजेत हे मला कळवा. तर चला, आपण हा आपला व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.